सर्व शिक्षक बांधवांसाठी एक खुश खबर आहे. 18,000 कंत्राटी शिक्षकांची 15,000 मानधनावर भरती केली जाणार आहे. आणि ह्या भरतीसाठी टीईटीची अजिबात अट नाहीये. आहे ना खुश खबर? किती खेळ चालवला आहे या सरकारने. लाखो मुलं आपलं आयुष्य पणाला लावून सीईटी, सीटीईटी यासारख्या परीक्षा पास होतात आणि अभियोग्यता चाचणी यासारखी परीक्षा देऊन शिक्षक होण्याची स्वप्न पाहत असतात. आणि या सरकारचा नवा नियम. तुम्हाला हेच करायचं होतं तर मग परीक्षा काय घेता? पैसे कमवण्यासाठी. आणि मग कारण काय देता? तुम्हाला पैसे वाचवायचे आहे. तर मग कुंभमेळ्यासाठी तुम्हाला 4.5 कोटी रुपये मिळू शकतात, पण शिक्षणासाठी 1 कोटी तुमच्या जवळ नाही. मला एक सांगा, कुंभमेळ्याने विद्यार्थ्यांचं आयुष्य घडणार आहे की शिक्षणाने? सरकारी शाळांची यांनीच वाट लावलेली आहे. आधीच मुंबई, ठाणे, पुणे या महानगरपालिकेच्या शाळा कंत्राटदारांच्या घशामध्ये घातलेल्या आहेत. आणि आता प्राथमिक शाळा सुद्धा कंत्राटदारांच्या घशामध्ये घालायला सुरुवात केलेली आहे. मग कंत्राटदारांच्या हातामध्ये शाळा गेल्यावर 15,000साठी त्या कंत्राटदारांजवळ आपल्याला 20-20 लाख रुपये मोजावे लागणार. मला सांगा, ही प्रगती आहे की अधोगती? आणि याने रोजगाराच्या समस्या खरोखरच सुटतील का? यासाठी तुम्ही कारण काय देता? की सरकारी कर्मचारी काम करत नाही, त्यांच्या कामामध्ये दर्जा राहिला नाही. पण ह्याला कारणीभूत कोण आहे? तुम्हीच ना. जर सरकारी संस्था चालवण्याची तुमची लायकी नसेल तर तुम्ही सरकार का चालवता? तुमच्या हातात सरकार आहे, मग त्या सरकारी कर्मचाऱ्यांना योग्य ती शिस्त लावणं हे देखील तुमच्याच हातात आहे. सरकारी कर्मचारी कामं करत नाही म्हणून सर्व सरकारी संस्थांचं खाजगीकरण करणं कितपत योग्य आहे? निवडणुकीसाठी पैसा जमवायचा आहे म्हणून तुम्ही सर्व संस्थांचं तुम्ही खाजगीकरण करत आहात. सर्व शिक्षक बांधवांनो, सर्व पालकांनो, एक विचार करा. सर्व आमदार खासदारांची मुलं फॉरेनमध्ये चांगलं शिक्षण घेत आहेत, मात्र आपली जी गरीब मुलं आहेत ना, त्यांना प्राथमिक शाळा ही खूप महत्वाची आहे. स्वतःच्या मुलांसाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा.